नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं पुढचे 4 दिवस फार महत्त्वाचे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीनं सुद्धा पुढचे 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेड्यूल 10 की ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा तो आहे, तर त्याच्या सुद्धा दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण श्री राहुल नार्वेकर यांना खरं तर ती संधी होती की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हा जो त्रिस्तरीय रचना आहे आपल्या भारतीय राज्यघटनेनं निश्चित केलेली, तर कुठेतरी एक संघर्ष निर्माण होतो का विधानसभेचे अध्यक्ष हे न्यायपालिकेने त्यांना सातत्यानं धारेवर धरल्यानंतर काही वेगळी भूमिका घेतात का असं वाटत असताना त्यांनी सातत्यानं असं सांगितलं की संविधान मानणारा कोणताही व्यक्ती हा न्यायपालिकेच्या विरोधात उभा राहणार नाही. आणि सुदैवानं न्यायपालिका आणि अध्यक्ष असा संघर्ष आजवर तरी झालेला नाही. आणि म्हणूनच हे जे 4 दिवस का महत्वाचे आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाने श्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा ते जे 16 आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह असलेली मंडळी आहे त्यांच्याबद्दलच्या अपात्रतेचा निवाडा हा येत्या 10 तारखेपर्यंत घ्या असं सांगितलेलं असल्यामुळे आता त्याला केवळ 4 दिवस उरलेले आहेत. या 4 दिवसामध्ये हा निवाडा घ्यायचा आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अपात्रतेसंदर्भातले ज्या वेगवेगळ्या याचिका श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत त्याबद्दल सुद्धा 31 जानेवारीपर्यंत निवाडा घ्यायचा आहे. परंतु या सरकारचं भवितव्य काय असेल हे येत्या 4 दिवसामध्ये निश्चित होईल. ते 4 दिवस यासाठीही महत्वाचे आहेत की श्री एकनाथ शिंदे यांना डिस्क्वालिफाईड केलं तर मुख्यमंत्र्यांचा त्यांना अपात्र ठरवणं म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ अपात्र होणं आणि राज्य सरकार हे बरखास्त होणं, मग नव्याने सगळ्या प्रक्रिया कराव्या लागणं. त्यासोबतच जर एकनाथ शिंदे यांना मान्यता दिली आणि उद्धव ठाकरे यांना अपात्र ठरवलं तर मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं वादळ येईल. यामुळंच श्री राहुल नार्वेकर हा काय निर्णय घेणार याबद्दलची सध्या सगळ्यांना उत्सुकता लागली असेल. परंतु राहुल नार्वेकर यांनी काय निर्णय घ्यावा, कुठल्या निकषावर आधारित निर्णय घ्यावा ह्याबद्दलचे काही निर्देश ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एक, श्री राहुल नार्वेकर यांना हे ठरवायचं आहे की राजकीय पक्ष त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्या दिवशी राजकीय पक्ष कोणाचा होता, तो राजकीय पक्ष ज्याचा आहे तो राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षाला मार्गदर्शन करू शकतो का, तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले नाही. विधिमंडळ पक्ष हा दुय्यम आहे, राजकीय पक्ष हा प्रमुख आहे. त्यामुळे राजकीय पक्ष कोणाचा आहे एकदा निश्चित केलं की मग विधिमंडळ पक्षानं त्यावेळेला ज्या भूमिका घेतल्या आहेत, कारण विधिमंडळामध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की एकनाथ शिंदे यांचं बहुमत आहे. ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना पक्ष बहाल केला त्याच्यामध्ये मुळातच विधिमंडळामध्ये या मंडळीकडे असलेलं बहुमत हे कारण आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे अध्यक्षांना की तुम्ही रिट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे आधीचा निकष मान्य करून, आधी एक निवाडा झालेला आहे असं मान्य करून इलेक्शन कमिशननं जरी एकनाथ शिंदे यांना राजकीय पक्ष बहाल केला असला तरी तुम्ही मात्र नव्याने काहीतरी विचार करा आणि नवी मांडणी करा. म्हणजे त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी राजकीय पक्ष कोणता होता हे मुख्य ते ठरवायचं आहे त्यांना. मग त्यासाठीचे जे आधार असतील ते ऑब्व्हियसली त्या पक्षाची घटना आहे की जी घटनाच निवडणूक आयोगानं मान्य केली नाही. आणि ते म्हणाले की डिक्टेटोरियल एक प्रकारची हुकुमशाही स्वरूपाचं वर्तन हे उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख करत असताना केलं गेलेलं आहे आणि त्याबद्दलच्या बदलाच्या कुठल्याही कल्पना ह्या निवडणूक आयोगाला दिलेल्या नाही. त्यामुळे 2, राहुल नार्वेकर यांना हे बघायचं आहे की पक्षाची घटना जी आहे ती घटना बरोबर आहे का, आणि मग अर्थातच 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा त्यांना निवाडा करायचा आहे. म्हणूनच तर हा प्रश्न पडला आहे की जे राहुल नार्वेकर सातत्यानं माध्यमांना सांगतात की संविधान मानणारे ते व्यक्ती असल्यामुळं राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना अपात्र ठरवतील का आणि त्यांनी तसा निर्णय घेतला तर काय होईल. आता राहुल नार्वेकर यांच्यासमोरचे पर्याय काय आहेत ते आपण बघू. एक, राहुल नार्वेकर यांना हे ठरवायचं आहे की त्या दिवशी जो पक्ष होता तो पक्ष नेमका कोणाच्या ताब्यात होता. राहुल नार्वेकर यांना हे तपासण्यासाठीचे जे काही आयुध उपलब्ध आहेत त्यात काय असणार आहे, एक निवडणूक आयोगाकडे सादर झालेली त्या राजकीय पक्षाची घटना. कारण अध्यक्षाला देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राहुल नार्वेकर या अध्यक्षाला हे निश्चित करायचं आहे की राजकीय पक्ष नेमका खरा कोणाचा. त्याच्यासाठीच्या ज्या ट्रिपल टेस्ट होत्या त्या ट्रिपल टेस्ट राहुल नार्वेकर सुद्धा वापरू शकतात. म्हणजे विधिमंडळामध्ये असलेले सदस्य जे आहेत त्यांच्याकडे बहुमत आहे का, पक्षामध्ये जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये कोणाचं बहुमत आहे, पक्षाची जी घटना आहे ती काय सांगू शकते. आता मुख्यत्वे ह्या 3 निकषावरती निवडणूक आयोगानं जो दिलेला निवाडा आहे तोच निवाडा जर राहुल नार्वेकर यांनी मान्य केला तर काय होईल हे सुज्ञास सांगणे न लागो. पण जर राहुल नार्वेकर यांनी स्वतःचा
प्रोगेटिव्ह वापरला, स्वतःचं विस्डम वापरलं, तर त्यापेक्षा वेगळा असा निवाडा येऊ शकतो का? तर तसाही तो येऊ शकतो. जर राहुल नार्वेकर यांना असं वाटलं की अशा पद्धतीनं ज्या दिवशी फूट पडली त्या दिवशी खरं तर विधिमंडळ पक्ष हा दुय्यम होता, राजकीय पक्ष हा क्रमांक 1चा महत्वाचा मुद्दा मानायला हवा आणि क्रमांक 1चा महत्वाचा मुद्दा जर मांडला तर त्या दिवशीपर्यंत तरी श्री उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख होते आणि म्हणून त्यांचाच पक्ष खरा असं जर म्हटलं तर मग राहुल नार्वेकर काय करतील या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना अपात्र ठरवतील. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना अपात्र ठरवलं तर काय होईल तर विधिमंडळात, कारण महाराष्ट्र विधिमंडळाची जी नियमावली आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे असं म्हणतात की ज्या गोष्टीचा राहुल नार्वेकर यांना अनेक अर्थाने उपयोग होऊ शकतो. जर एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर त्या विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे विधिमंडळाच्या विशिष्ट कालावधीमध्येच ते अपात्र ठरतील, ना की आपल्याला जशा अपेक्षा आहेत की ते 6 वर्षांसाठी निवडणुकी लढवायला अपात्र ठरतील वगैरे नाही. त्यांना विधानसभेतून अपात्र केलं जाऊ शकतं आणि मागे देवेंद्र फडणवीस यांनी एक जे सूतोवाच केलं होतं त्याप्रमाणे समजा ते विधानसभेतून अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेच्या मार्गाने पुन्हा एकदा सदस्य होता येईल आणि त्यांना विधिमंडळात, विधानसभेत ते अपात्र आहेत पण विधान परिषदेमध्ये ते सदस्य आहेत म्हणून पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेता येऊ शकते. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकतात. त्यांना ते अपात्र ठरवलं तर त्यांच्याबरोबर 16 आमदार अपात्र ठरतील आणि जर ते अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागेल, परंतु ते एका विशिष्ट मर्यादेमध्ये पुन्हा विधान परिषदेवरती येऊ शकतात, पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. हा झाला मुद्दा क्रमांक 1. किंवा नेमकं उलटं करतील राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांनाच मान्यता देतील आणि उद्धव ठाकरे यांना अपात्र ठरवतील. कारण उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगामध्ये जी महत्वाची गोष्ट केलेली ती हीच आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वतःला पक्षप्रमुख करून म्हणून जे घेतलं त्यावेळेला पक्षाला कशा पद्धतीनं चालवायला हवं हे जे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे त्याची पूर्तता केली नाही. निवडणूक आयोगाला कोणताही राजकीय पक्ष हा लोकशाही मार्गाने चालावा असं वाटतं पण तसं झालं नाही. कुठलीही निवड न होता वगैरे उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पद दिलं गेलं आणि त्यातनंच उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष पूर्ण आला, लोकशाहीचं उल्लंघन झालं वगैरे असे मुद्दे निवडणूक आयोगाने मान्य केले. सोबतच ट्रिपल टेस्टमधल्या 2 महत्वाच्या टेस्ट की विधिमंडळामध्ये कोणाचं बहुमत आहे, विधिमंडळामध्ये ज्या आमदारांना मतं मिळालेली आहेत ती कोणाची अधिक आहेत, या टेस्टवर आधारित राहून एकनाथ शिंदे यांना तो पक्ष बहाल केला गेला. तो मुद्दा क्रमांक 2 की राहुल नार्वेकर हे असं करू शकतात. आता ह्या दोन्ही तिन्ही शक्यतेमध्ये राजकीय भाग आपल्याला वगळून चालणार. तो राजकीय भाग असा आहे की हे सगळं करत असताना या सगळ्या निर्णयांचे परिणाम होणार आहेत. समजा राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं आणि पुन्हा विधान परिषदेनं भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं ते आलेही पुन्हा, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये नैतिकदृष्ट्या ज्यांना अजिबात असं करण्याचा अधिकार नाहीये असं सरकार सत्तेवरती असेल जे परसेप्शनच्या दृष्टीनं आणि सरकार चालवण्याच्या दृष्टीनं अत्यंत अयोग्य ठरेल. दुसरा मुद्दा, श्री उद्धव ठाकरे यांना अपात्र ठरवलं तर आधीच त्यांच्याकडे असलेली आणि हल्ली थोडीशी कमी झाली आहे असं वाटतं, अशी जी सहानुभूती आहे ती पुन्हा नव्याने वाढू शकते. लोकसभा निवडणुका समोर आहेत, विधानसभा निवडणुकीला भले या मुंबईसारख्या ठिकाणी अशा निर्णयाचे मोठे पडसाद उमटतील आणि मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला याचा फटका बसू शकतो की ज्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र एनकेन प्रकारे जिंकायचंच आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की श्री उद्धव ठाकरे यांना अपात्र न ठरवता संदिग्ध स्वरूपाचा कोणताही निवाडा दिला तरी सुद्धा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल. सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या संदर्भामध्ये तातडीनं सुनावणीला सुरुवाती होऊ शकते, परंतु मधल्या काळामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेच्या जोखडामध्ये हा जो निवाडा आहे त्या निवाड्याला तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा असमर्थता असेल. सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर असं दिसतं की एकूणच म्हणजे हे खरंच आहे की जे संविधानानं निश्चित केलेली पदं आहेत त्यांनी भारतीय राज्यघटनेला अनुसरून कारभार करायचा असतो, परंतु देशाच्या स्थापनेपासून स्पेशली इंदिरा गांधी यांच्या कालखंडापासून ते आता भारतीय जनता पार्टीच्या कालखंडापर्यंत राज्यपाल हे पूर्णपणे पक्षपाती वर्तन करतात असं दिसून आलेलं आहे. तसंच अध्यक्षही पक्षपाती वर्तन करतात, हा आपला इतिहास आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे सुद्धा काही फारसं वेगळं करणार नाहीत. ते एकनाथ शिंदे यांना मान्यताच देतील, उद्धव ठाकरे यांना डिस्क्वालिफाईड करतील आणि कायद्याच्या दृष्टीनं आम्ही सुद्धा जे इलेक्शन कमिशन म्हणतं आहे तशाच पद्धतीचा निवाडा देत आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांना तो पक्ष बहाल करतील असं असण्याची दाट शक्यता. अर्थात तो त्यांचा विस्डम आहे, ते एक लवाद आहे. लवाद काय निर्णय घेऊ शकतं ह्याबद्दलचा आपण एक कायद्याचा अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून वगैरे नव्हे, अभ्यासक विद्यार्थी जे प्रत्यक्ष प्रॅक्टिस करतात तसे लोक आहेत
आपण त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने म्हणू शकतो आणि एकूण राजकीय वातावरण बघता राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांना मान्यताच देण्याची अधिक शक्यता आहे. त्यानंतर मग एक मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये उमटेल. पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण जाईल. कदाचित सर्वोच्च न्यायालय त्यांना ताशेरे सुद्धा मारेल वगैरे, आणि त्यानंतर मग हे प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात चर्चेला येईल. आणखीन एक शक्यता वर्तवली जाते की असं काहीच न होता राहुल नार्वेकर हे थेट अध्यक्षपदाचाच राजीनामा देतील वगैरे. त्या शक्यता मला थोड्याशा कमी वाटतात, कारण त्यांनी असं जरी केलं तरी उपाध्यक्षाकडे ते अधिकार राहणारच आहेत. सर्वोच्च न्यायालय आणखी चिढेल, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये काहीही होऊ शकतं. परंतु आपण मधल्या ओळीतनं या विषयाला यासाठी चर्चेला घेतलं आणि कुठलंही कन्क्लुजन थेटपणे यासाठी दिलेलं नाही की पुढच्या 4 दिवसामध्ये देशाच्या राजकीय इतिहासामध्ये जे प्रकरण, जो निवाडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे त्याबद्दलची सगळी तयारी भारतीय जनता पार्टीनं आणि श्री राहुल नार्वेकर यांनी केलेलीच असणार आहे. त्यातल्या सगळ्या शक्यता महाराष्ट्रानं लक्षात घ्यायला हव्यात. ज्या आम्हाला वाटल्या त्या असं की एकनाथ शिंदे काही डिस्क्वालिफाईड होत नाहीत. त्यांनी स्वतःच हा विश्वास व्यक्त केलेला आहे की ते पुढचे 8-8.5 महिने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत. कारण त्यांना डिस्क्वालिफाईड केलं तर भारतीय जनता पार्टीने ऐन वेळेला त्यांचा हात सोडला असा चुकीचा मेसेज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जाऊ शकतो की जे भारतीय जनता पार्टीला परवडणारं नाहीये. त्यामुळं कायद्याच्या सगळ्या चौकटीमध्ये राहून सुद्धा, सगळ्या गोष्टीच्या शक्यता वापरून सुद्धा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. भलेही राहुल नार्वेकर असं म्हणाले असतील की ते संविधानाला मानणारे आणि कदाचित इतिहासातला सर्वोत्तम निवाडा देणारे अध्यक्ष असतील. थांबूया आपण इथे. यावर्षी आपण मधल्या ओळीतनं त्या दिवसातले महत्त्वाचे जे राजकीय विषय आहेत ते सातत्यानं हातात घेणार आहोत, कारण हे निवडणुकीचं वर्ष आहे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो आवडतोच आहे, कारण आपण 441 भागाकडे आलेलो आहोत. प्रत्येक भाग लाखोच्या संख्येनं पाहायला जातो आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.